झाला असं मी जाहीर करतो आणि इथून पुन्हा माननीय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांच्या समोर निवेदन देऊन ज्या खऱ्या बांधकाम कामगारांच्या जी व्यथा आहेत, आम्हाला जे दिलेली जी वेळ आहे त्या वेळेचं साहेबांनी कुठलंही बंधन पाळलेलं नाही किंवा आमचा जो आम्हाला दिलेला वेळ आहे, हक्क आहे, त्याबद्दल साहेबांनी आमची टवाळटिंगाळगी करून आमचं आंदोलन स्थगित केलं असं मी जाहीर करतो. एकजुटीचा खोट्या बोलणारा सुधीर गायकवाडचा, खोटे बोलणारा सुधीर गायकवाडचा, भ्रष्टाचारी सुधीर गायकवाडचा, भ्रष्टाचारी सुधीर गायकवाडचा, बांधकाम कामगार एकजुटीचा, बांधकाम कामगार एकजुटीचा, खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे. थाला ठोको आंदोलन या ठिकाणी चालू आहे. प्रामुख्यानं हे थाला ठोको आंदोलन करण्याचं परिस्थिती या नालायक कामगार आयुक्तांनी आणलेली आहे. ज्या वेळेला कामगार आयुक्तांच्या माध्यमातून ही योजना चालते, त्या योजनेच्या बाबतीमध्ये सर्व कामगारांना न्याय मिळावा म्हणून, मग तो ऑनलाईन असो, भांडी वाटप असो, मध्यान्ह भोजन असो, ज्या ज्या योजना शिष्यवृत्ती असो, हे सगळं सरळ सोपं झालं पाहिजे. सकाळीपासून या ठिकाणी खाली ऑनलाईन मध्ये वारसदार नोंदवण्यासाठी 2-2 दिवस पाहायला बसलेत. माझ्या कामगार माता भगिनींना सरकार म्हणतंय कुठल्याही प्रकारचा त्याला त्रास होता कामा नये. तो इथले साहेब निष्क्रिय कामगार आयुक्त वेळोवेळी खोटे बोलून, भांडी वाटप करणाऱ्या दलाला हाताशी धरून, ऑनलाईन वाल्यांना हाताशी धरून, दलालांना हाताशी धरून खरा कामगारांना आमचा पाळी थांबायची पाळी आणली आणि आम्हाला रस्त्यावर बसायची वेळ आली. काय झालं हो? या नालायक कामगारांना ऐकत नाही म्हणून पालकमंत्र्यांना भेटलो, जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, कामगार मंत्र्यांना भेटलो, तरी यांनी ऐकत नाही म्हणून, वरिष्ठ सांगत नाही म्हणून 24 तारखेला 24 एप्रिल रोजी आमरण उपोषण बसण्याचा निर्णय घेतला. आमरण उपोषण बसल्या या कार्यालयाचे सरकारी कामगार अधिकारी गायकवाड, एक गायकवाड कामगार आयुक्त, दुसरा कामगार सरकारी अधिकारी गायकवाड, या गायकवाडला पाठवलं आणि तुम्हाला सोमवारी या ठिकाणी बैठक लावतो म्हणलं आणि सोमवारी बैठक लावतो म्हणून बेपत्ता झाला. बेपत्ता होऊन आम्हाला रस्त्यावर बसायची वेळ आली. आमच्या माता भगिनी तिकडे बसलेले बांधव सगळे आम्हाला दार उघडा हो जायचंय. अरे बाबांनो, तुमचं दार उघडण्यासाठी आमचं दार बंद करून बसू. तुम्हाला दार उघडण्यासाठी तुम्हाला पाळीला उभारून घरात बसून सगळं काम झालं पाहिजे, घरात बसून भांडी मिळायला पाहिजे, घरात बसून मध्यान्ह भोजन मिळायला पाहिजे, घरात बसून सर्व सोयी यायला पाहिजे. आता पुढच्या वर्षामध्ये प्रत्येकाला सायकल येणार आणि पुढच्या या वर्षीपासून दर वर्षाला 12,000 रुपये तुम्हाला बोनस मिळणार आहे. आता भांडी 3-4 हजार भांडी देऊन आम्हाला नाटकं करायला. आमच्या आया बहिणी सकाळी येतात, अरे एकदा पहाटे 4ला पाळीला थांबलेत. ही अवस्था कोण आणली? हे सगळं होऊ नये म्हणून सरकार प्रयत्न करतोय. पण या नालायक कामगार आयुक्त पत्ताच राहत नाही. काय करायला समजत नाही. भांडी वाटपाचा महाराष्ट्राचा मुख्य आहे, अन्नदान वाटपाचा मुख्य आहे. अन्नदान बंद पडलं आणि आता तुम्हाला ऑनलाईन करण्यासाठी दररोज पाळीला लावताय.